आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे शेवटचे प्रकरण सांख्यिकी हे पाहत आहोत। आजच्या तासामध्ये आपल्याला सराव संच 6.1 मधील पुढील उदाहरण पाहायचे। एक उदाहरण आपण मागच्या तासामध्ये तिन्ही पद्धतीने पाहिलेलं आहे। तर दुसऱ्या प्रश्नापासून आज आपण सुरुवात करू। तर तो दुसरा प्रश्न असा आहे, एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत येणाऱ्या वाहनाकडून जमा होणारा कर व वाहन संख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे। म्हणजे सकाळी 6 पासून संध्याकाळ 6 पर्यंत प्रत्येक वाहनाकडून जो काही जमा होणारा कर आहे तो कर आणि वाहनांची संख्या ही सारणीमध्ये दिलेला आहे आणि यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य, दुसरी पद्धत जी आहे मध्य काढण्याची, गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचे। गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे 5 स्तंभ काढणे आवश्यक आहे। 1 2 3 4 5 आपण 5 स्तंभ काढलेले आहेत। त्याच्यानंतर या गृहीत मध्य पद्धतीमध्ये जो जे काही वर्ग मध्ये येतील त्याच्यामध्ये एक आपल्याला गृहीत मध्य धरायचा आहे। हे एक्स्ट्रा 2 पायऱ्या याच्यामध्ये येतात आणि त्या बघा, आता आपण मी सारणी अगोदरच तयार करून ठेवलेली आहे। हे बघा, पहिली सारणी पहिलं जे रकाना आहे, स्तंभ आहे, त्याला आपण नेहमी वर्ग म्हणतो। त्यानंतर वर्ग मध्य, त्याच्यानंतर विचलन आणि पुढची जर पद्धत असेल तर अजून एक रकाना इथे तुम्ही माहिती आपण का मागच्या उदाहरणातच पाहिलं। आता सध्याचं बघा वारंवारता आणि नंतर या दोघांचा गुणाकार, वारंवारता गुणिले विचलन, अशा प्रकारे हे 5 स्तंभ आलेले आहेत। आता ह्या सारणीवरून ह्या पूर्ण ज्या किमती आहेत त्या किमती अगोदर भरून घेऊ। वर्ग कोणते दिलेत? वर्ग म्हणजे जमा कर, हे किती आहे? पहिलं 300 ते 400, 400 ते 500, 500 ते 600, 600 ते 700 आणि शेवटचा वर्ग आहे 700 ते 800। आता याचं वर्गामध्ये काढण्यासाठी सांगितलं तुम्हाला, वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2, 300 अधिक 400 एकूण होतात 700, 700 भागिले 2 म्हणजे 350। वर्ग मध्य काय मिळतं? 350। आता प्रत्येकाचं असं करू नका, असं सांगितलं मी तुम्हाला, डायरेक्ट याच्यामधला फरक किती आहे ते याच्यामध्ये ऍड करत चला। 400 वजा 300 वर्गांतर, वर्ग अवकाश किती आहे? 100 चा आहे। प्रत्येक वेळेस 100 ऍड करा, शेवटपर्यंत येऊन जाईल। याच्यात 100 ऍड केल्याने 450, परत 550, त्याच्यानंतर 650 आणि 750। तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता, कधी तुम्हाला शंका वाटलीच तर हे बरोबर आहे किंवा नाही ते कुठलंही एखादं कन्फर्म करू शकता। समजा आपण इथे बघूया 600 आणि 700 किती होतात? 1300, 1300 भागिले 2 म्हणजे 650, 650 आलं बरोबर। त्याच्यानंतर वारंवारता एक भरून घेऊया। वारंवारता सुद्धा या सारणीमध्ये दिलेली असते 80, 110, 120, 70 आणि 40। याच्यामध्ये शेवटी आपण काय करतो? समेशन ऑफ fi करतो, म्हणजेच n, त्याला आपण n म्हणतो। आता आपल्याला मेन विचलन काढायचं आहे। विचलन तुम्हाला मागच्या उदाहरणात सांगितलं होतं, हे 2 सोडून दिले, हे 2 मधलं जे आहे याला आपण गृहीत मध्य म्हणतो। a ची किंमत आपण याला a म्हणूया, गृहीत मध्य म्हणून। a बरोबर आहे, हे गृहीत मध्य, हे मध्य आपण गृहीत धरलेलं आहे। मग आता याच्या ठिकाणी xi मधून, प्रत्येक xi मधून, हे xi आहे, प्रत्येक xi मधून काय करायचं? गृहीत मध्य 550 वजा करायचे आणि ते याच्यात घ्यायचे। मग याच्यामध्ये 350 वजा 550 डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालतं, काही अडचण नाही। त्याच्यानंतर 450 वजा 550, 550 वजा 550,
650 वजा 550 आणि 750 वजा 550 प्रत्येक वेळेस यांची वजाबाकी करा. किती येते खरी वजाबाकी? 350 550 मधून 350 वजा करायचे. हे 0 0 3 आणि 2 5. मोठ्या संख्येचं चिन्ह -200. ठीक आहे. त्याच्यानंतर परत मायनस किती 100. हे किती 0. हे किती 650 वजा 550 म्हणजे किती 100. त्याच्यानंतर 750 वजा 550 म्हणजे किती 200. अशा प्रकारे आपल्याला मिळेल. हे दोन निगेटिव्ह मिळतात, हे दोन पॉझिटिव्ह, हे तर 0 आहे. आता काय करायचं तुम्हाला Fi आणि Di चा गुणाकार करायचा. याला आपण काय म्हणूया Fi म्हणतो. हे सर्व Fi आहे. हे Fi, ही Fi ची किंमत असं Di ची किंमत, हे सर्व Di ची किंमत आणि ह्या कोणत्या Fi च्या, या दोघांचा गुणाकार करूया. 8 2 16 आणि हे पुढचे 3 शून्य आणि काय आहे मायनस. त्याच्यानंतर 110 गुणिले 100 हे परत मायनस. हे शून्यानं कशाला गुणलं गुणाकार 0. त्याच्यानंतर 7 1 7 3 शून्य 4 2 8 परत 3 शून्य. ठीक आहे. आता हे आपण पूर्ण सारणी केलेली आहे. आपण काय करू आता यांची बेरीज करू. 0 0 0 म्हणजे 0 होईल. त्याच्यानंतर 2 आणि हे 4 किती आलं हे 420. या मायनस ची आणि प्लस ची परत बेरीज मायनस ची बेरीज करू. या दोघांची बेरीज मायनस आहे. हे 16000 आणि हे 11000 म्हणजे एकूण किती मायनस किती झाले हे 6 आणि 1 7 27000. याची 8 आणि 7 15000. मग अधिक 15000 वजा 27000 हे किती होती समेशन ऑफ FIDI बरोबर आहे. हे 27 मधून 15 काढून टाका. 27 मधून 15 काढल्याने किती राहते FIDI ची किंमत 5 6 7 2 आणि हे 12000. चिन्ह कोणत्या संख्येचं 27चं. 27चं चिन्ह आहे वजा. झाल्या दोन्ही किमती मिळालेल्या आहेत. एक जी किंमत आहे ते 12000 आहे आणि हे 420. आता याच्यावरून तुम्हाला काय करता येतं FIDI वरून D बार काढता येतं आणि D बार एकदा मिळाले की झालं. मग परत दुसरं सूत्र वापरायचे. म्हणून D बार बरोबर आहे. आता सारणी घ्यायचं. D बार बरोबर आहे समेशन ऑफ FIDI भागिले समेशन ऑफ FI किंवा डिवाइडेड बाय D डिवाइडेड बाय L. FIDI किती आहे वजा 12000. हे वजा 12000. FI किती 420. हे 420. D बार बरोबर आहे. हे 3 शून्य कटून जातील. हे 1 शून्य कटून जाईल अगोदर आणि त्याच्यानंतर 3 न भाग देऊ. वजा 3 चौक 12. हे पुढचे 2 शून्य झाले. 3 1 3 3 चौक 12. अजून 2 न भाग देऊ. बे 2 4 आणि बे 7 14. हे डी बारची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता डी बारची किंमत मिळाल्याच्या नंतर आता काय करायचं आपल्याला वाटलं तर हे डी बार अजून भागाकारही करू शकतो आपण किंवा अशी किंमत लिहिली तरी चालते. कसे ठेवायचे याला भागाकार भी करता येते. असं -7 2 14 किती उरले 14 म्हणजे 6 7 7 8 56 म्हणजे किती झाले मग 4 7 5 35 35 म्हणजे परत 50 7 7 49 किती आलं 28.57 5 7 हे मिळालेलं आहे डी बार. आता डी बारची किंमत मिळाल्याच्या नंतर पुन्हा दुसरं सूत्र लिहा. कोणतं म्हणून मध्य
x बार बरोबर आहे a प्लस d बार, a प्लस d बार. a ची किंमत किती आहे 550 वजा किंवा हे सूत्रात अधिक आणि d बार किती आहे 28.57 म्हणजे 5.7 550 अधिक गुणिले वजा वजा 28.57 यांची वजाबाकी करायची. आता यांची वजाबाकी आपण जर केली 550 मधून 28.57 गेले तर अप्रॉक्सिमेट काय मिळेल आपल्याला एकूण किंमत काय होईल याची 550.00 आणि हे 28.57 किती झाले हे 7 आणि 3 10 6 4 10 परत 9 1 10 4 1 3 3 4 5 म्हणजे 521.43 521.43 हे झाला मध्य. आता शेवटी काय सांगता येतं शेवटी उत्तर त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गणित मध्यपद म्हणून जमा होणाऱ्या कराचे मध्य बरोबर आहे 521.43 रुपये. अशा पद्धतीने उत्तर आपण लिहू शकतो. बघून घ्या काही अडचण आहे का पहा. यानंतरचा तिसरा प्रश्न पहा. एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा. ही सारणी दिलेली आहे बघा. दूध वितरण लिटर मध्ये 1 ते 2 2 ते 3 3 ते 4 4 ते 5 5 ते 6 आणि ग्राहक संख्या 1 ते 2 लिटर वितरित करणाऱ्या ग्राहकांची संख्या 17 2 ते 3 लिटर दूध वितरित करणाऱ्या ग्राहकांची संख्या 13 या प्रमाणात. तर आपल्याला याचं सरळ पद्धत म्हणजे सगळ्यात सोपी सुरुवातीची नंबर 1 ची पद्धत आहे. याच्यामध्ये फक्त आपण 4 रकाने ओढत असतो 1 2 3 आणि 4. दुसरी गृहीत मध्य पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण 5 घेतो. त्याच्यानंतर मध्य प्रमाण विचलन आहे त्याच्यामध्ये 6 घेतो स्तंभ अशी. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिलं हे भरून घेऊ वर्ग किती 1 ते 2 पहिला हा वर्ग आहे. दुसरा 2 ते 3 तिसरा आहे 3 ते 4 चौथा आहे 4 ते 5 आणि 5 ते 6 यांचं वर्गमध्य. खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2 1 अधिक 2 म्हणजे किती झाले 3 3 भागिले 2 म्हणजे किती 1.5. कितीचा फरक आहे 2 वजा 1 1 चा 1 याच्यामध्ये मिळवत जायचं. 1 मिळवलं 2.5 परत 1 मिळवलं 3.5 4.5 आणि 5.5 हा झाला मध्य ज्याला आपण काय म्हणतो xi. आता वारंवारता तर हेच लिहायचं असते. 17 आहे पहिल्याची दुसऱ्याची 13 त्याच्यानंतर 10 7 आणि 3 याची समेशन घेऊया. fi बरोबर आहे समेशन ऑफ fi 17 अधिक 13 अधिक 10 अधिक 7 7 आणि 3 10 10 म्हणजे हे किती झाले 30 आणि म्हणजे 50. fi बरोबर आहे 50. आता दोघांचा गुणाकार 17 गुणिले 1.5 जे काही गुणाकार येईल ते या ठिकाणी लिहायचं. गुणाकाराचे याच्यामध्ये लिहावं असं काही नाही डायरेक्ट गुणाकार लिहिला तरी चालतो किंवा असं लिहिलं समजा 1.5 गुणिले 17 17 5 85 5 7 8 17 1 17 एकाच नंतर दशांश त्याच्यानंतर 2.5 गुणिले 13 25 75 चे 7 25 25 7 7 5 12 32 त्यानंतर 3.5 गुणिले 10 350
त्याच्यानंतर 4.5 गुणिले 7, 7 5 35, 7 चौक 28, 31, एका स्थळांतर दशांश. त्याच्यानंतर 5.5 गुणिले किती 3, 3 5 15, 3 5 15 आणि 1 16. ठीक आहे, अशा प्रकारे हे आपल्याला मिळालेलं आहे वर्गमध्ये. आता याची आपल्याला बेरीज करायची, समेशन ऑफ xi fi. ठीक आहे, हे गुणाकार झाला. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, पॉइंट म्हणजे हे 35 झाले. या सर्वांची बेरीज करा. 141 पॉइंट पुढे 0 हे झाले त्याची बेरीज. आता फॉर्म्युला, त्याचं सूत्र लिहायचं. सूत्र काय आहे, मध्य बरोबर मध्य x बार बरोबर आहे समेशन ऑफ fi xi भागिले समेशन ऑफ fi बरोबर 141. fi किती आलं 50, याचा भागाकार करून घ्या. 5 2 10, 5 2 10 म्हणजे किती, हे पॉइंट जर इथे दिला तर किती होतं 2.82. हे झाला त्याचा मध्य. म्हणून आपल्याला शेवटी उत्तर सांगता येतं. म्हणून वितरित केलेल्या दुधाचा मध्य, वितरित केलेल्या दुधाचा मध्य बरोबर किती 2 किती आहे 82 लिटर. हे झालं त्याचं उत्तर. त्यामध्ये चौथा प्रश्न असा आहे, काही बागायतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. संत्र्याच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य गृहीत मध्य पद्धतीने काढा. गृहीत मध्य, आपल्याला मध्य गृहीत धरायचं आणि मग काढायचं. तर उत्पन्न रुपये 1000 मध्ये आहे. 1000 मध्ये 25 ते 30 हजार, 30 ते 35 हजार असं. आणि बागायतदारांची संख्या 25 ते 30 हजार उत्पन्न असणाऱ्या बागायतदारांची संख्या 20, 30 ते 35 हजार उत्पन्न असणाऱ्या बागायतदारांची संख्या 25. या प्रमाणे हा तक्ता दिलेला आहे. तर आपल्याला कोणती पद्धत वापरायची, गृहीत मध्य. गृहीत मध्य पद्धत वापरायची असल्याच्या नंतर आपण 5 रकाने स्तंभ काढत असतो. 1 2 3 4 आणि 5. पहिल्यामध्ये वर्ग लिहितो, दुसऱ्यामध्ये वर्ग मध्य, तिसऱ्यामध्ये विचलन, चौथ्यामध्ये वारंवारता आणि पाचव्यामध्ये लास्ट गुणाकार fi di वारंवारता गुणिले विचलन. हे आता आपल्याला माहित झालेलं आहे पूर्णपणे. फक्त आता प्रॅक्टिस साठी ही आजचा तास आहे. बाकी तिन्ही पद्धती आपण ऑलरेडी 2 मागच्या पिरियड मध्ये संपवल्या आहेत. ज्याने कोणी मागचे 2 तास पाहिले नसतील त्यांनी ते अगोदर बघायचं आणि नंतर हा व्हिडिओ पाहायचा. कारण त्याच्यामध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट सांगितलेले आहेत सोडवण्याच्या. पहिल्या पिरियड मध्ये याच्या अगोदरच्या तर पूर्ण तिन्ही पद्धती एकाच वेळेस घेतलेल्या आहेत. म्हणून हे मागचे अगोदरचे व्हिडिओ याच्या अगोदरचे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि व्हिडिओ पाहताना संपूर्णपणे व्हिडिओ बघायचा, म्हणजे आपल्याला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ते उदाहरण तशा प्रकारचे सोडवता येतात. ठीक आहे, हे सोडूया आता. वर्ग 25 ते 30, दुसरा वर्ग 30 ते 35, तिसरा 35 ते 40, 40 ते 45 आणि 45 ते 50. अशा प्रकारचे हे वर्ग आहेत. आता वर्ग मध्य, वर्ग मध्य कसं काढतो, वर्गाची खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2. 25 आणि 30 यांची बेरीज करायची. 25 आणि 30 यांची बेरीज किती होती, 3 आणि 2 5 म्हणजे 55. 55 भागिले 2, 55 भागिले 2 म्हणजे किती 55 भागिले 2 बरोबर. यांची बेरीज 5, 3 आणि 2 5, 55 भागिले 2 म्हणजे किती झाले, हे बे दोन्ही 4, त्याच्यानंतर बे 7 14 म्हणजे किती 5.5. आता
हे प्रत्येकाचं तसंच करण्यापेक्षा तुम्हाला सांगितली आयडिया 25 आणि 30 याच्यामध्ये किती आहे वर्ग अवकाश किती 30 मधून 25 काढा किती आहे 5 5 आहे मग प्रत्येकामध्ये 5 मिळवत राहायचे 7 आणि 5 12 म्हणजे 32.5 परत 5 37.5 परत 7 आणि 5 12 म्हणजे 42.5 आणि परत 7 मिळवा 5 मिळवा 5 आणि 2 7 म्हणजे 47.5 हे दोन सोडून द्या आपलं गणित मध्य ए ची किंमत काय घेता येईल आपल्याला ए बरोबर आहे ए बरोबर 37.5 हे घेऊया आता विचलन याचे कसं घेणार विचलन xi वजा a प्रत्येक वेळेस xi किती आहे या ठिकाणी 27.5 a किती 37.5 बरोबर त्याच्यानंतर 32.5 वजा 37.5 या ठिकाणी 37.5 वजा 37.5 नंतर 42.5 वजा 37.5 त्यानंतर 47.5 वजा 37.5 म्हणजे प्रत्येक xi मधून ही xi मधून काय काढणार आहोत आपण a म्हणजे किती 37.5 हे काढत आहोत वजा बाकी काय होईल ते पहा या ठिकाणी 5 5 गेलं म्हणजे याच्यातून काढा 7 7 0 म्हणजे किती झाले हे 3 मधून 2 गेल्याने 1 10.0 या ठिकाणी 5 हे 5 त्याच्यानंतर 3 3 गेले 0 म्हणजे 5.0 म्हणजे 5च त्याच्यानंतर हे तर 0 आहे त्याच्यानंतर 7 आणि 5 12 राईट 5 झालं त्याच्यानंतर 7 7 म्हणजे किती हे 10 बरोबर आहे हे मायनस राहतील हे 0 आणि हे प्लस मध्ये आता ह्यांची बेरीज आपल्याला करायची आहे सॉरी ही अगोदर आपण कंप्लीट करूया fi किती आहे fi बघा fi या ठिकाणी दिलेलं असतं 20 25 15 10 आणि 10 ठीक आहे तर आता आपण काय करू या दोघांचा गुणाकार करू याची बेरीज वारंवारताची बेरीज काय होईल समेशन ऑफ fi बरोबर आहे ज्याला की आपण काय म्हणतो n 20 अधिक 25 अधिक 15 अधिक 10 अधिक 10 म्हणजे किती झाले एकूण टोटल 80 या ठिकाणी हे 80 ही संख्या आहे आता दोघांचा गुणाकार कोणाचा fi आणि di चा fi आणि di हे di प्रत्येक di आहे हे 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 di आहे यांचा गुणाकार करा 20 गुणिले 10 म्हणजे किती झाले हे 200 मायनस 25 5 6 125 परत हे मायनस हे 0 त्याच्यानंतर 5 50 त्यानंतर 10 100 आता ही मायनस ची बेरीज करा प्लस ची बेरीज करा हे किती झाले 2 आणि 3 म्हणजे किती झाले हे टोटल हे एकूण झाले 325 मायनस आणि हे किती झाले 150 प्लस 150 325 मधून 150 काढायचे काय येईल मग आता समेशन ऑफ fi di बरोबर आहे समेशन ऑफ fi di 325 मधून 150 काढू वजा राहील बरं का वजा हे 5 7 आणि 5 12 चला 2 1 3 म्हणजे 175 वजा 175 हे झालं fi di आता सूत्र वापरायचे कोणतं वापरायचं fi di पासून काय मिळतं आपल्याला d बार म्हणून d बार बरोबर आहे समेशन ऑफ fi di बाय n d बार बरोबर आहे समेशन ऑफ fi di किती आहे -175 आणि n किती आहे आपलं 80 5 ने भाग देऊ थोडं लहान संख्या होते d बार बरोबर आहे 5 3 15 5 5 25 5 1 5 5 6 30 हे झालं d बारची किंमत आता सूत्र काय आपलं नेमकं म्हणून मध्य बरोबर आहे a प्लस d बार हे आपलं सूत्र आहे मध्याचं मध्य x म्हणून मध्य x बरोबर आहे मध्य x बरोबर आहे a किती ग्रेड धरला आपण 37.5 आणि प्लस
डी बार किती आहे वजा 35/16 म्हणून x बार बरोबर आहे 37.5 वजा 35/16 अधिक गुणिले वजा वजा होईल कृपा गुणाकार करू याला सोडवावं लागेल आपल्याला 1685 0 हातचे 8 16 12 आणि 8 म्हणजे 120 पुन्हा 0 हातचे 12 येतात आणि 16 2 32 48 48 8 2 10 0 हातचा 1 4 5 1 6 बरोबर आहे आणि या ठिकाणी दशांश वजा 35 छेद किती 16 याचा कृपा गुणाकार x बार बरोबर आहे 600 मधून 35 वजा करायचे 600 वजा 35 किती होतात मग 600 वजा 35 5 आणि 5 10 4 4 म्हणजे 6 4 10 चला म्हणजे 5 से 65 भागिले 16 आता भागाकार करू 16 ने भाग द्यायचा 16 48 किती होतात 8 उरले 16 पंच 80 16 पंच 80 होती 80 म्हणजे किती उरले परत 5 16 32 16 48 अशा पद्धतीने आपल्याला अप्रॉक्सिमेटली पुढे 1 चा वर्ग असेल समजा आणि म्हणून मध्य बरोबर आहे उत्तर लिहूया याला म्हणून गणित काय ते म्हणून उत्पन्नाचा मध्य बरोबर आहे 35.31 हजार 35.31 हजार म्हणजे हे हजार ठीक आहे हे रुपये येतील आता 1000 रुपये पेक्षा 1000 ने मल्टिप्लाय करूया 35.31 हे पॉइंट कटून जाईल हे 3 शून्य घेतले आपण किती स्थळांतर दशांश आहे 2 स्थळांतर दशांश म्हटल्याच्या नंतर हे 2 झिरो कटले म्हणजे 35,310 रुपये हे झालं उत्पन्नाचा मध्य अशा पद्धतीने आपल्याला सोडवता यानंतरचा 5वा प्रश्न पहा एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे कर्मचाऱ्याच्या जमा निधीची मध्य तिसरी पद्धत मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा हे निधी आहे 0 ते 500 रुपये देणारे लोक कर्मचारी संख्या 35 आहे 500 ते 1000 देणारे 28 आहे 1000 ते 1500 देणारे 32 आहे 1500 ते 2000 देणारे 15 2000 ते 2500 देणारे 10 अशा प्रकारची याला म्हणतो आपण वारंवारता म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या आहे आणि हे झाले आपले वर्ग तर आता हे दोन्ही याच्यामध्ये आपण ठेवूया सर्वप्रथम वर्ग लिहू यामध्ये तुम्हाला माहित असेल ही शेवटची पद्धत म्हणजे याच्यामध्ये एकूण आपण 6 स्तंभ काढत असतो 1 2 3 4 5 आणि 6 फक्त आता याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये वर्ग असते दुसऱ्यामध्ये वर्ग मध्य तिसऱ्यामध्ये डी आय म्हणजे xi वजा a जे तुम्ही गृहीत मध्य धरले आहे ते प्रत्येक xi मधून काढलेली खरी संख्या आहे हे मागच्या याच्यामध्ये सुद्धा होतं आणि ui म्हणजे हे जे di आलेला आहे प्रत्येक di त्याला g ने डिवाइड करायचं मसावीने डिवाइड करायचं आलेल्या याचा मसावी काढून त्याला डिवाइड करायचं आहे भागायचं आहे वारंवारता म्हणजे ही संख्या सगळी आणि नंतर या दोघांचा गुणाकार आहे ठीक आहे तर बघा पहिलं आहे 0 ते 500 500 ते 1000 1000 ते 1500 1500 ते 2000 2000 ते 2500 हे झाले वर्ग आता वर्ग मध्य वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2 0 अधिक 500 भागिले 2 म्हणजे 250 0 अधिक 500 500 होतात छेद 2 म्हणजे 250 आता प्रत्येकाचं असं करत बसण्यापेक्षा याच्यामधला फरक किती आहे 0 ते 500 याच्यामधला फरक किती
500च आहे, 500 मिळवत राहा. हे 750 परत 500, 7 आणि 5 1250 परत 500, 1750 परत 500, 2250 अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये मध्य 1 2 सोडून द्या. म्हणजे काय झालं आपलं मध्य गणित मध्ये काय घ्यावं लागेल आपल्याला या ठिकाणी 1250. ए बरोबर आहे 1250 हा झाला आपला गणित मध्य. आता ह्या गणित मध्य प्रत्येक संख्येतून xi मधून काढायचे. 250 मधून 1250 काढून टाकायचे. म्हणजे किती वजा किती होता, वजा 1000. म्हणजे याच्यातूनच हे काढायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 250 मधून 1250 जाऊ शकत नाही, 1250 मधून 250 काढा. 250 गेल्याने किती राहतात 1000, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. त्याच्यानंतर परत 750 मधून 1250 काढा. म्हणजे 1250 मधूनच हे करायचं, चिन्ह मात्र वजा लिहायचं. 0 5 5 गेले 0, 7 आणि 5 12. म्हणजे किती झालं हे 500 वजा 500. त्याच्यानंतर हे तर 0 आहे. 1750 मधून 1250 काढा. किती राहतात 500. त्याच्यानंतर 2250 मधून किती काढायचे 1250, किती राहतात 1000. तर आता ह्या संख्याचा आपल्याला लसावी काढायचा आहे. आपण काय वजा केलं इथे लिहूया 1250. प्रत्येक xi मधून आपण 1250 वजा केलेलं आहे. आता लसावी 500 आणि 1000 याचा लसावी कोणता, बसावी कोणता असतो 500. 500 ने प्रत्येकाला भागायचं. 500 ने याला जर भागलं तर 500 दोन्ही 1000, हे 500 1, हे 0 1 आणि हे 2. जर आता याच्यानंतर ही घ्यायचं आपल्याला. हे 35 आहेत, त्यानंतर 28 आहेत, 32 आहेत, 15 आहेत आणि 10 आहेत. एकूण समेशन ऑफ fi ज्याला आपण n म्हणत असतो. हे टोटल किती कर्मचारी आहेत आपली, याची बेरीज केली तर 120 कर्मचारी. ठीक आहे. त्याच्यानंतर fi ui दोघांचा गुणाकार करायचा. प्रत्येक वेळेस दोघांचा गुणाकार. हे बघा 35 आणि 2, 35 दोन्ही 70. त्यानंतर 28 1 28, 32 गुणिले 0 0 होईल, 15 1 15, 10 दोन्ही 20. याला म्हणायचं समेशन ऑफ fi ui. हे किती येते ते बघा. मायनस मायनस ची बेरीज करू या ठिकाणी. हे 8 आणि 7 8 9 किती झालं 98. आणि हे किती प्लस 5 5 आणि हे किती 3 35. हे 35 जर मायनस केले 5 आणि 3 8 आणि हे किती झाले 6 मायनस 63. fi ui ची किंमत किती झाली -63. हे -63 लक्षात ठेवा. या दोन किमती आपल्याला महत्त्वाच्या आहेत. एक आहे fi ची किंमत आणि दुसरी आहे fi ui ची किंमत. ह्या दोन किमती झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, या fi ui वरून काय करणार आपण u बार बरोबर आहे समेशन ऑफ fi ui भागिले समेशन ऑफ fi म्हणजे आपलं n. तर याचा भागाकार u बार बरोबर आहे हे झालं -63 आणि हे fi किती आहे 120. u बार बरोबर आहे, थोडं लहान करूया. 3 भाग जातो, 3 दोन्ही 6 3 1 3 3 चौक 12. u बार बरोबर आहे वजा 21/40 आलेलं आहे हे उत्तर. याच्यामधलं याला अजूनही लहान करता येतं, पॉइंट मध्ये सुद्धा आणता येतं, पण पुढे जरी सोडवलं तरी चालते. समजा पुढे काय करायचं आपण, ही किंमत अशीच राहू द्या, नंतर आपण याला सोडू. u बार ची ही किंमत आहे. आपल्याला काय करायचंय मध्ये x बार बरोबर आहे काय सूत्र आहे आपलं याचं, x बार बरोबर आहे a प्लस g u बार बरोबर. त्याच्यानंतर x बार बरोबर आहे a, गणित मध्ये किती आहे आपलं 1250. 1250 घेऊया, अधिकला अधिक g किती काढला आपण, g मसावी किती आहे 500 आणि गुणिले u बार आता काढलेला आहे वजा 21/40.
x बार बरोबर आहे 1250 अधिक मूल्य वजा वजा होईल. आता याच्यात एक शून्य कटू, हे एक शून्य कटवलं आणि अजून कशाने भाग जातो, 2 न जातो. बे दोन्ही 4, बे पंचे 10, बे दोन्ही 4. आता काय होईल, 25 ने याचा गुणाकार 25 1 25, 25 दोन्ही 50 आणि 2 52 आणि छेद किती आहे 2. x बार बरोबर याला आता सोडायचं, किंवा गुणाकार करू. 1250 0 5 2 10 0 हात चला 1 बे 2 4 1 5 बे 1 बे किती 2500 वजा 525 छेद किती आहे 2. म्हणजेच x बार बरोबर आहे 2500 मधून 525 काढून टाकायचे. किती राहतात 0 हे 75 आणि हे किती येतं 5 9 म्हणजे 1975 भागिले किती आहे 2. x बार बरोबर आहे या 2 न कटवा आता तेच उत्तर. बे 9 18 परत बे 8 16 बे 7 14 आणि बे 5 10 987.50. आता हे झालं त्याचं कॅल्क्युलेशन, हे झाला मध्य. म्हणून शेवटी आपल्याला काय लिहायचं, म्हणून कर्मचाऱ्याच्या जमा निधीचे मध्य बरोबर आहे 987.50 रुपये. हे झालं त्याचं उत्तर. ठीक आहे, अशा प्रकारचे हे पूर्ण गणित होते. त्यामध्ये असा एक उदाहरण राहिलेलं आहे ते आपण सोडवायचं.